पेठोऱ्याच्या दिवशी एक स्टोरी टाकली होती आणि हजारोंमध्ये डीएम्स की ताई ही रेसिपी आम्हाला हवी। महत्त्व रेसिपीचं नाहीये, प्रेमाचं आहे। जसं आम्ही सगळेजण एकत्र येऊन सगळं स्वयंपाक करतो तसंच तुमच्यासाठी ही आजची रेसिपी सगळ्यांची आवडती झटपट बनणारी पनीर चिली। 2.5 किलो इथे मी पनीर घेतलेलं आहे। त्याच्यावर फक्त मीठ घातलंय, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि खूप सारं कॉर्नफ्लोअर। काय पाणी वगैरे घालायचं नाहीये, मैदा वगैरे घालायचा नाही, फक्त या प्रकारे मिक्स करून तळून घ्यायचेत आणि छान क्रिस्पी होतात। तळताना फक्त हाय फ्लेमवर तळून घ्यायचेत बरं का। आणि मग काय फोडणी 10 ते 12 हिरव्या मिरच्या मस्त तिखट, भाजीचा कांदा उरला होता अर्धा किलो तोच घातलाय आणि 1 किलो ढोबळी मिरची, मस्त वाटीभर बारीक चिरलेलं लसूण आणि अर्धी वाटी आलं। त्यासोबत चवीपुरतं मीठ घातलंय आणि काळी मिरपूड ते 3-4 चमचे घालायचे। आता याच्यामध्ये सगळे सॉसेस घातले, त्याच्यामध्ये रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि विनेगर। ह्याचं प्रमाण तुमच्यावर आहे किती हवं आहे, पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कारण मी मोजलेलं नाही आहे। त्यासोबत 1.5 ते 2 ग्लास कॉर्नफ्लोअरचं पाणी, 2 चमचे साखर, तळलेलं पनीर आणि 3 पाती कांद्याच्या जोड्या आणि अर्धा तासाच्या आत 30 ते 35 लोकांची भाजी तयार। आवडल्यास व्हिडिओ नक्कीच लाईक करा मंडळी।